तर विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड झाली आहे। मुंबई पालिकेमध्ये विरोधी पक्षनेते निवडीच्या वेळेस गोंधळ झाला होता। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 खोकेंच्या घोषणा दिल्या। कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव त्यानंतर आक्रमक झाले। यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये जुंपली सुद्धा। तर पहिलाच दिवस हा वादळी ठरलेला आहे। पालिकेतील हा पहिला दिवस गोंधळानं वादळी ठरला आहे। तर आपल्याला मुंबईसहितच राज्यभरातील आणखीही 4 महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला जय पवार यांच्याकडे जाऊया। मुंबईतील पालिकेतील पहिलाच दिवस हा वादळी ठरलेला आहे, मोठा गोंधळ झालेला आहे। जय, दिवसभरात नेमकं काय काय झाले पालिकेच्या सभेच्या वेळेस? नक्की जगदीश, खरं पाहायला गेलं तर आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये पहिली सभा ही पार पडली। मात्र या सभेला महापौर आणि उपमहापौर हे उशिरा उपस्थितीत आल्यामुळे खरं तर एकूणच विरोधकांनी एक गोंधळ त्या सभागृहामध्ये केल्याचा पाहायला मिळाला। आक्रमकपणे तो गोंधळ त्या ठिकाणी आपण पाहिला, कारण की महापौर आणि उपमहापौर हे पहिल्याच सभेमध्ये खरं तर उशिरा येणं हे कोणालाही अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे हा संपूर्ण एक गोंधळ त्या ठिकाणी विरोधकांना घातल्याचा पाहायला मिळाला। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं तर आज प्रामुख्याने स्थायी समिती, शिक्षण समिती, आधार समिती, त्याचबरोबर बेस्ट समिती या 4 समित्यांच्या सदस्यांची नावं ही आज महापौरांनी अधिकृतरित्या जाहीर केल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची सुद्धा नियुक्ती ही करण्यात आल्याची पाहायला मिळाली। मात्र ज्यावेळी अमेय घोले यांचं नाव ज्यावेळी घोषित करण्यात येत होतं त्या ठिकाणी विरोधकांकडनं जे आहे ते 50 खोके अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी त्या वेळी दिल्याच्या पाहायला मिळालं। तर दुसरीकडे शिंदेचे शिवसेना सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळाली। ज्यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण गोंधळ घालण्याचा प्रकार सुरू होता त्यावेळी कृष्णा विश्वासराव त्याचबरोबर यामिनी जाधव या शिंदेच्या नगरसेवक आहेत आणि या दोन्ही नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळालं। यांनी सुद्धा प्रतिउत्तर जे आहे ते किशोरी पेडणेकर यांना दिलं। त्याचबरोबर तुमच्या सुद्धा आमच्याकडे काही घोटाळे आहेत या संदर्भात सुद्धा आम्ही स्पष्टीकरण देऊ शकतो अशा पद्धतीचे कोचक टोला या ठिकाणी त्यांनी सुद्धा किशोरी पेडणेकर मात्र जे पहिल्याच सभेच्या वेळेस महापौर आणि उपमहापौरांना तब्बल 30 मिनिटे उशीर झाला, त्यानंतर गोंधळ घातला विरोधकांनी। यावर महापौर आणि उपमहापौरांनी उशीर का झाला याचं कारण दिलेलं आहे का, याबाबत त्यांनी काही दिलगिरी व्यक्त केली आहे? निश्चितच त्या पद्धतीचं खरं तर महापौर यांनी सुद्धा आता अधिकृतरित्या सभागृहामध्ये ज्या ते सांगितलं पाहायला मिळालं। खरं म्हणजे हा उशीर नसून त्या स्वतः त्या दालनातच होत्या, फक्त सभागृहामध्ये येण्याचा उशीर झाला असल्याचं स्पष्टीकरण त्याच्या माध्यमातून देण्यात येतं। मात्र दुसरीकडे विरोधकांना जे आहे ते बोलू देत नसल्याचा आरोप सुद्धा त्या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी केल्याचा पाहायला मिळाला। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बांगलादेशी फेरीवाले असतील किंवा मग असे अनेक प्रश्न हे महापालिकेच्या माध्यमातून महापौर त्या ठिकाणी उपस्थित करतात त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केल्याचा पाहायला मिळाला। त्याचबरोबर ज्या पद्धतीचं सभागृह त्या ठिकाणी चालू होतं, काल मुलुंडमध्ये सुद्धा ज्या प्रकारची घटना घडली या सर्व घटनांवर चर्चा झालेली आहे। मात्र पहिलाच दिवस हा गोंधळाचा ठरलेला आहे, विरोधक आक्रमक झाले होते। जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।